MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। माननीय पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे ज्ञानेश्वर अंबादास कराड राहणार ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर वॉरंट कॅन्सल केल्याबाबत माहिती देऊनही पोलीस स्टेशन येथे नेले व पैशाची मागणी केल्याबाबत परशुराम नाकाडे बीट हवालदार, संदीप आव्हाड बीट हवालदार, घनवट बीट हवालदार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याबाबत विनंती अर्ज केला आहे। महोदय, विनंती अर्ज करतो की मी मौजे ढोरजळगाव येथील रहिवासी असून शेती करतो। दिनांक 22/3/2026 रोजी दुपारी 3 ते 4:30 दरम्यानही मी व माझी पत्नी असे दोघे आमच्या शेतात काम करत असताना वरील सामनेवाले नंबर 1 ते 3 हे माझ्या शेतात आले। वरील सामनेवाले पैकी परशुराम नाकाडे यांची गाडी नंबर MH17 BX 3747 ही गाडी आणली होती। आमच्या शेतात येऊन मला म्हणाले की तुम्हाला साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलावले आहे, तुम्हाला वॉरंट काढले आहे असे सांगितले। परंतु मी दिनांक 16/3/2026 रोजी स्वतः वॉरंट सोडून आणले होते। त्याची मोरे यांच्याकडे वॉरंट कॅन्सल दिले होते, त्याबाबत त्यांनी मला पावती दिली आहे, ती मी या अर्जासोबत जोडत आहे। वरील सामनेवाले यांनी मला घरच्यांना काही न सांगता गाडीमध्ये बसवले। त्यावेळी आमचे घरचे लोक आले असता त्यांनी विचारले की आमच्या मुलाला का चालवले याची काही कल्पना न देता मला घेऊन गेले। त्यानंतर वरील सामनेवाले 1 ते 3 यांनी मला गाडीत घेऊन गेले। त्यानंतर त्यांनी मध्येच रस्त्यात मला म्हणाले की तुम्ही जर आम्हाला रक्कम 20,000 रुपये देत असाल तर तुम्हाला येथे सोडून देतो व तुमच्या विरुद्ध काही कारवाई करणार नाही। तसेच यापूर्वी माझ्या विरुद्ध प्रगत शिवाजी कराड यांनी 324, 327 या कलमान्वये सामनेवाला नंबर 1 ते 3 यांना हाताशी धरून कलम 324 तर 327 या कलमान्वये खोटे गुन्हे दाखल केले आहे। याचे कामकाज आज पोहोच शेवगाव येथील कोर्टात चालू आहे। त्यावेळी मी वरील सामनेवाला 1 ते 3 यांनी माझ्याकडून पैसे घेतले आहे। तसेच त्यांनी मला आज दिनांक 22/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला विनाकारण आणून 1 ते 3 तास मला असेच बसवून ठेवले। त्यानंतर म्हणाले की तुमचा वॉरंट आहे, परंतु ते वॉरंट मी सोडवले होते। त्यांनी मला खोटे बोलून साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे असे म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनला आणल्यानंतर बोललो की मला PSI साहेबांशी बोलायचे आहे असे म्हटल्यावर वरील सामनेवाले म्हणाले की आज साहेब सुट्टीवर आहेत। त्यानंतर मी 112 ला फोन केला असता सामनेवाला 1 ते 3 यांनी म्हणाले की तुम्ही 112 ला फोन करायचा नाही अशी धमकी दिली। प्रतिनिधी जावेद मनियार, MJ न्यूज 90 अहिल्यानगर। मी ज्ञानेश्वर अंबादास कराड राहणार ढोरजळगावनी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर। माझ्यावरती 324 हा गुन्हा जाणून बुजून पोलिसांनी दाखल केला। 324 दाखल केल्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून 20,000 रुपये घेतले। 20,000 रुपये घेतल्यानंतर त्यांनी परत मला वारंवार त्रास देत वारंवार माझ्याकडून पैशाची मागणी करत त्यांनी मी पैसे न दिल्या कारणाने परत माझ्यावरती 324चा 27 कलम वाढवून मोठा गुन्हा दाखल केला। मला वॉरंट होतं, मी ते वॉरंट 16 तारखेला कॅन्सल करून घेतलं होतं। कॅन्सल केल्याच्यानंतर 17 तारखेला मोरे भाऊसाहेबकडं मी त्याची पोच पण दिली होती। तरी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे, आव्हाड संदीप आव्हाड आणि गणवट यांनी मला बळजबरीने माझ्या शेतात येऊन उचलून नेलं आणि मी त्यांना तिथं जाब विचारला असता का मला कशामुळे तुम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला चालवलं आहे, तर ते बोलले की PI साहेबने तुम्हाला बोलवलं आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला हजर करायचं आहे। तर तिथे गेल्यानंतर एक अर्धा पाऊण तास मला तिथं त्यांनी बसून ठेवलं। बसून ठेवल्याच्या नंतर त्यांनी पाऊण तासाच्या नंतर मला बोलले की हे वॉरंट आहे। वॉरंट असल्या कारणाने मी ते वॉरंट वाचला आणि मी बोललो का हे वॉरंट मी गेल्या 16 तारखेलाच वॉरंट सोडून घेतलेलं आहे। तर ते बोलले की तिची पोहोच कुठं आहे। मी ती पोहोच पण त्यांना लगेच ताबडतोब दाखवली। तर ते बोलले मग तुम्ही जाऊ शकता। तर मी त्यांना बोललो की तुम्ही काय कारणाने मला आणलं इथपर्यंत, तर ते बोलले की तुमच्यावर वॉरंट होतं। मग हे वॉरंट मला तुम्ही घरीच सांगितलं असतं तर मी याचा खुलासा तुम्हाला तिथेच दिला असता। तुम्ही बोलले की PI साहेबाला भेटायचं आहे तुम्हाला,
पी आय साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का बुवा त्यांना ज्ञानेश्वर कराड यांना घेऊन या म्हणजे आणि वाटाने मला बोलले की एक 20,000 रुपये तुम्ही मला द्या, तुम्हाला इथं सोडून देतो. असा प्रकार गेले 2-3 वेळेस ते रविवार गाठूनच दुपारच्या घरी येतात आणि 2-3 वेळेस माझ्याकडून असेच त्यांनी बळजबरीने पैसे घेतले आणि मला सोडून दिलं. तुमची मागणी काय आता माझी मागणी अशी आहे, यांना मी पोलीस निरीक्षक शेवगाव, पोलीस उपनिरीक्षक अहमदनगर यांना मी अर्ज सादर केलेला आहे. तर मला या भूमिकेला आणि त्यांना कठोर अशी कारवाई यांच्यावरती व्हावी अशी माझी भूमिका आहे. यांच्यावर कठोरात कठोर जर कारवाई नाही झाली तर मी पोलीस स्टेशनसमोर उपोषण करणार.